कार्मिनल रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अळूच्या कंदाची भाजी। अशाप्रमाणे अळूचे कंद असतात, दोन प्रकारचे असतात। एक आल्यानुसार अद्रकनुसार असतात, असे अद्रकसारखे दिसतात, काही असे गोल असतात। आपण जे अळूचे पानं खातो त्याची मूळ आहे हे। अशाप्रमाणे आता मी याला धुवून घेतलेला आहे स्वच्छ। याला मी आता सगळे याचे टकरावरचे काढून घेते असे छिलरनी। याला हिंदीमध्ये अरबी म्हणतात। अशा प्रकारे आता मी याचे टकर काढून घेते। अशाप्रमाणे याची साल मी काढून घेतलेली आहे बटाट्याप्रमाणे। आता मी याचे काप करून घेते। अशा प्रकारे मी अळूच्या कंदाचे काप केलेले आहे। आता मी याला कुकरमध्ये एक शिट्टी लावून घेते। एक शिट्टी लावून आपण तसंच सोडून द्यायचं आहे कुकरला, कारण की अळूचे कंद आतपर्यंत होतील। अरबीच्या मुळांना एक शिट्टी लावून गॅस बंद करून असंच ठेवलं पूर्ण प्रेशर जाईपर्यंत। आता मी याला काढून घेते। अशाप्रमाणे शिजलेले आहे अळूचे कंद, बटाट्याप्रमाणे शिजू द्या। आता मी अळूची भाजी बनवण्यासाठी, अळूच्या कंदाची भाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलं। एक मोठा कांदा घेतला, एक टमाटर आणि अर्ध लिंबू घेतलं, कोथिंबीर घेतली। कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेतलं। तेल गरम झालेलं आहे। आता मी यामध्ये जिरे टाकले। जिरे मस्त झाले, आता कांदा टाकते। आता याला मस्त असं होऊ द्या कांद्याला। कांदा लालसर झाला, यामध्ये टमाटर टाकते एक। आणि आता टमाट्याला मस्त होऊ देते। टमाटर मस्त आता नरम झालेला आहे, तर यामध्ये थोडीशी हळद टाकते, फिरवून घेते। आता मिरची पावडर तुम्हाला जेवढी तिखट हवं असेल तेवढी। आता याला मस्त फिरवून घ्या। आता पूर्ण मसाला झालेला आहे। अर्धा चमचा गरम मसाला, आणि हे अळूचे काप यामध्ये मी टाकून देते। याला फिरून घ्या। आता मी याला भाजीला मस्त फिरून घेतलेला आहे। यावर आता कोथिंबीर घालते, याला फिरून घ्या। आता यावर लिंबू पिळते अशाप्रमाणे। आता मी 2 मिनटं याला असंच होऊ देते। 2 मिनटं झालेले आहे। अशाप्रमाणे अळूच्या कंदाची भाजी झालेली आहे। अशाप्रमाणे शिजलेले आहे अळूचे कंद बटाट्याप्रमाणे। अशाप्रमाणे अळूच्या कंदाची भाजी दिसत आहे। तुम्ही घरी नक्की करून बघा। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि पुन्हा भेटूया पुढची रेसिपी घेऊन। नमस्कार।